रामकृष्ण हरी. दररोज नित्य नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील त्या ठिकाणी आपण एक एक ओवीवर चिंतन करत आहोत. आणि राजविद्या राजगुह्य योग तर 16वे वेळा आपण पाहिले आहोत. आज 17व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आम्हा तुम्हाला काय सांगतात ते पाहू. तर चला 17वी ओवी आपण पाहणार आहोत. अन्नितेने आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून केली सलगीचा नोहे, आभारू तुम्हा. ज्ञानोबा माझा असं सकळ संताने सकळ श्रोतेगणाने मानलेले आहोत. तुम्ही मानलेले आहेत आणि त्याच प्रेमाच्या भारामध्ये जसं माझं म्हणून एकदा का तुम्ही सर्वजण मानलेले आहोत. आणि मी जर काही बोललो तर सगळं तुम्हाला त्या ठिकाणी चांगलंच वाटतं. कारण त्या आपुलकीचं मोह आहे. आणि तुम्ही मला आपुलकी दिलेत, तुम्ही मला प्रेम दिलेत, तुम्ही माझा ज्ञानोबा असं मानलेले आहेत. श्रोते असो या संत मंडळी असो. बघा ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी वर्णन सगळेच संत केलेले आहेत. असे कुठले संतच नाहीत पृथ्वी तलावर की ज्ञानेश्वर महाराजांबद्दल एखादी अभंग तरी लिहिले. कारण साधकाचे मायबाप असणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं सकळ संत त्या ठिकाणी आई मानलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली मानतात बरं का. उपजताची ज्ञानी वर्म जाणोने, आले लोटांगणी चांगदेव. अहो 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा तो चांगदेव महाराज, अति ज्ञानी अति विद्वान योग्याचा राजा असणारा चांगदेव महाराज त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना शरण येतो. कारण ज्ञानेश्वर महाराजांना आई मानलेले आहेत सगळेजणच त्या ठिकाणी बरं का. महाराज संत असो, पंत असो, महंत असो किंवा सामान्य त्या ठिकाणी श्रोतेगण असो. मग हे ज्ञानोबा माझा ही प्रेम त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये रुजलेला आहे, याबद्दल मी आभार व्यक्त करतो असं या ओवीद्वारे ज्ञानेश्वर महाराज आम्हा तुम्हाला सांगतात. आणि पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते आपण उद्या पाहू. रामकृष्ण हरी.